सुस्वागतम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे या बर्ड व्हॅलीत आपले सहर्ष स्वागत. बर्ड व्हॅली म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 27 एकर जागेवर साकारलेला महत्वाकांक्षी प्रकल्प. देवलोक वाटेल अशी व्हॅली. चला तर मग पक्ष्यांच्या जगात जाऊ आणि पक्ष्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ एक दैदिप्यमान प्रवास पिंपरी चिंचवड पासून बर्ड व्हॅली निर्मितीपर्यंतचा. तर पिल्लांनो, चला ऐकूया आज इतिहास पिंपरी चिंचवडचा, तिथल्या संस्कृतीचा, कलेचा आणि आपल्यासाठी असलेल्या बर्ड व्हॅलीचा. सफर करूया पक्षांच्या नवजगताची, मुक्त विहारण स्वच्छंदी मन मजा लुटूया उडण्याची. भिरभिर या झाडावर भिरभिर त्या फांदीवर मजा लुटूया भरारीची. या पाण्यावर उंच उंच त्या गगनावर मजा लुटूया सफरीची. अरे मजा लुटूया लुटूया सफरीची. अरे मजा लुटूया लुटूया सफरीची. अरे मजा लुटूया लुटूया बर्डव्हॅलीची. पिंपरी चिंचवडच्या या बर्डव्हॅलीची. मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा असं लिहिणाऱ्या गोविंदाग्रजांचा हा देश आपला महाराष्ट्र देश. या महान देशामध्ये ही बर्ड व्हॅली तयार केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने. सर्वात वैभवशाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 1982 साली झाली आणि पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. पिंपरी चिंचवडनी सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं शिखर गाठलं. मराठी संस्कृतीची सुरुवात होते ते माऊलींच्या भक्ती परंपरेपासून. पिंपरी चिंचवड जवळची 2 अत्यंत पावन तीर्थक्षेत्र म्हणजे आळंदी आणि देहू, जिथून आषाढी कार्तिकीस पालख्या निघतात. लाखो वारकरी दिंड्या पताका नाचवत पंढरपूर वारीस निघतात. वारीचा हा भक्तिमय सोहळा डोळे आणि मन सुखावणारा असतो. च्या गजराने जेव्हा आसमंत भरून जातो तेव्हा साक्षात विठू माऊली विद्याचा भास होतो. संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. दुरितांचे तिमिर जाऊ हे दान
विश्वाच्या देवाकडे मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आळंदी येथे आहे. तर प्रीतीचा तो कळवळा जिव्हाळाची वेगळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे जन्मस्थान श्री क्षेत्र देहू येथे. संत तुकारामांचा समाजाप्रती कळवळा समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने त्यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले सुवर्णाक्षर. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी आई भवानी, माँसाहेब जिजाऊ आणि साऱ्या संतांचा आशीर्वाद होता, म्हणूनच स्वराज्य स्थापन झाले. स्वराज्य स्थापनेची वार्ता सर्वांस पोहोचावी म्हणून छत्रपतींनी राज्याभिषेक ठरवला आणि अंधाराचा विनाश करणाऱ्या सूर्याचा तेजपुंज अवतार उगवला. राज्याभिषेकासाठी जेव्हा महाराज एक एक पायरी चढत होते तेव्हा महाराजांना त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे पराक्रमी वीर असत होते. मुरारबाजी देशपांडे. जोवर या मुरारबाजीच्या पुढील प्राण आहे तोवर या मुघलांचा पाय पुरंदरला लागू देणार नाही मी. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. नरवीर तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला. छत्रपती जाणून गेले की हा सुदिन येण्यास कारण हे सारे जीवाभावाचे सोबती. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ पशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरी, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मदमत्त सत्तेला आरूढ होऊ देणार नाही, किंबहुना आईच्या मायेने मातृमुखी सत्तेचा निर्वाह करीन. महाराजांनी रयते स्वराज्य दिले, सुराज्य दिले, सुखी केले आणि या स्वराज्याचे व्रत पुढे समर्थपणे सांभाळले ते त्यांचे चिरंजीव संभाजीराजे. मी संभाजीराजे वंशज शिवाजीराजे भोसले या हिंदवी स्वराज्यात या भूमंडळाचा छत्रपती होईल त्या क्षणापासून रयतेचं रक्षण कर. मी माझ्या प्रजेचा पित्याप्रमाणे आणि धरतीचा पतीप्रमाणे प्रतिपाळ करेन. त्याचबरोबर रयतेत ऐक्याची भावना दृढ करून रयतेच्या सुखाची महत्वाकांक्षा जोपासेल. पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती स्वराज्य हिताच्या आड येऊ शकणार नाही. स्वराज्य रक्षणासाठी मी सर्व सुखांचा त्याग करेन. हे मी रयतेसमोर रयतेला दिलेलं वचन. पोलादी देह, निधडे छाती आणि युद्धशास्त्रात निपुण असा अस्सल मरहट्टा छावा. एकही लढाई न हरलेले धुरंधर राजकारण आणि त्यातले डावपेच ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेबांकडून शिकले. अनेक भाषा पारंगत संभाजीराजांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यांची राजमुद्रा श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरीव राजते यदम कसे विनी लेखा वर्तते तस्य नोपरी. अर्थात शिवपुत्र श्री शंभूराजेंची ही राजमुद्रा सूर्या समान असून लोककल्याणास्तव तिचा अंमल सर्वत्र आणि सदैव प्रकाशमान असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य लयास जाईल असे औरंगजेबाला वाटले, परंतु तसे न झाल्याने तो वेडापिसा झाला.
त्याने फितुरास हाताशी धरले आणि संभाजी राजांना कैद केले. काळाने घात केला. धर्म बदलला तर जीवदान देईल असे औरंगजेबाने राजांना सांगितले आणि संभाजीराजे गरजले. संभाजी 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. हम स्वराज्य के रक्षक हैं, हमें ईमान विकत नहीं. त्या पश्चात इंग्रजांचं राज्य आलं. स्वराज्य संपलं, पण स्वराज्याची आस संपली नाही. इंग्रजांच्या काळातही ती धारदार झाली, ज्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पारतंत्र्यातून देश स्वतंत्र करायचा असेल तर त्यासाठी मृत्यूचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. त्यासाठी मातृभूमीबद्दल अपार प्रेम असावं लागतं. परक्या शत्रूबद्दल उरात चीड असावी लागते. मरा नाहीतर मारा. अरे कोण कुठला इंग्रज? आपण सगळे भारतीय एकत्र येऊन हा लढा देऊया. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. काळ धगधगत्या देशप्रेमाचा होता. स्वराज्य आणि स्वातंत्र्य स्थापनेच्या संग्रामाचा होता. देशभर चाललेला स्वातंत्र्य संग्राम पुणे पिंपरी चिंचवड परिसरात अधिक प्रखर झाला होता. त्यात अनेक तरुण आहुती देत होते. पिंपरी चिंचवड परिसरात एक वाडा आजही आहे, चापेकर वाडा. घरात साऱ्या स्त्रिया, वडील परगामी. यामुळे घराची जबाबदारी होती 3 तरुणांवर: दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर आणि वासुदेव चापेकर. वडील हरिबंध कीर्तनकार, त्यांना कीर्तनाची आवड. मात्र त्यांच्या 3 पुत्रांस जोर बैठकांची आवड. मनात देशप्रेम, पण वडिलांच्या अनुपस्थितीत घराची जबाबदारी आली. देश स्वतंत्र करण्यासाठी आपणही लढ्यात उतरावं हा विचार तिघांना स्वस्थ बसू देत. त्यातच 19व्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातली. प्लेगवर नियंत्रण राखण्याच्या हेतूने इंग्रज सरकारने एक समिती नेमून त्यावर वॉल्टर चार्ल्स रॅन या अधिकाऱ्याची नेमणूक केली. हा अधिकारी तपासणीच्या नावाखाली जनतेचा अमानुष छळ करू लागला. लोकांची घरे जाळली लागली. स्त्रियांची अश्लील वागणूक, पुरुषांना अमानुष मारहाण करू लागला. देवघरे फोडू लागला आणि संतापाची लाट. अवतीभोवतीचा अमानुष अत्याचार पाहून चापेकर बंधूंचे मागे ठणकले. वनात स्वातंत्र्याची ठिणगी पडली होतीच. या अत्याचारांनी वणवा पेटला. मुंबई इलाख्यात प्लेगची साथ, कलकत्त्यात धरणीकंप, सर्व हिंदुस्थानात दुष्काळ. अशा 3 प्रकारच्या संकटांनी रयत दुःखात असताना इंग्लंडच्या राणीला राज्यारोहणास्तव समारंभ करणं कितपत योग्य? हिला प्रजारक्षक माता म्हणायचे की काय म्हणायचंय? आणि मग करायचं काय? मी आमच्यांना घाबरत नाही. हे दाखवायला तो नक्की बाहेर पडणारच. 2 दिवसांनी कार्य साधणे. वासुनाना, तू सतत रँडच्या पाळतीवर राहायचं. निबिड काळोखात घोड्यांच्या टापांचे आवाज आले आणि मागून इशाऱ्याची खूण. गोंधळ आला नाही.
त्या खुळेसरशी बापूराव बाहेर पडले. बघितलं इस्मावर गोळी झाडली आणि निघणार तोच पुन्हा खुळेचा आवाज आला. आणि दामोदर चमकले. त्यांना कळलं सावज मागच्या बघीत आहे. स्वकीयांवरल्या अन्यायाचा सूड चापेकर बंधूंनी घेतला आणि देशासाठी दामोदर आणि इतर 2 चापेकर बंधू हासावर जगले.